नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती. नुकताच भाषा आणि गणित या विषयाचा पेपर क्रमांक 1 पक्का पाया प्रकाशनाने टाकलेला आहे. आता आपण दुसरा पेपर इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा सोडवून देणार आहे. पहिला पेपर अतिशय सुंदर होता, दुसरा तर त्याहून सुंदर आहे. जर हे पेपर सोडवत असाल तुम्ही आणि ह्या पेपरमध्ये मार्क मिळत असतील तर 100% येणाऱ्या परीक्षेत तुम्ही गुणवत्ताधारक होणार आहे, हे लक्षात घ्या. चला आता स्टार्ट टू एंड कंटिन्यू व्हिडिओ बघायचा आहे, मध्ये स्किप कोणी करायचं नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होईल. चला जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया. पक्का पाया प्रकाशन राज्यस्तरीय स्कॉलरशिप पूर्व परीक्षा 2025 हा पेपर 19 जानेवारी 2025 रोजी पूर्ण महाराष्ट्रात घेतला गेला होता. मराठी माध्यमाचा पेपर आहे, सेट ए आहे, त्याचा काही घेणं देणं नाही. चला पुढे आता आपण प्रथम आता इंग्लिशचा भाग आपण ह्या ठिकाणी घेणार आहोत, पाहणार आहोत. बघा सेक्शन 1 जो आहे तो भाग इंग्लिशचा आहे. इन्स्ट्रक्शन क्वेश्चन नंबर 1 to 3 3 प्रश्नापर्यंत सूचना दिलेली आहे. रीड पॅसेज केअरफुली आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खालील परीक्षेत व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. रीना फाइंडचा भूतकाळ दिला. अ स्मॉल किटन शिवरिंग इन द रेन. शिवरिंग इन द रेन, शिवरिंग म्हणजे कापणं, थरथरणं. रेन म्हणजे पावसामध्ये. तर रीना हिला एक लहान मांजराचं पिल्लू पावसामध्ये भिजत पडलेलं, थरथरत कापत असलेलं त्या ठिकाणी तिला सापडलं. सी क्विकली पिक्ड अप अँड टूक इट होम. तिनं त्या पिल्लाला घेतलं आणि आपल्या घरी आणलं. रीना डायड द किटन. रीना ड्रायचा भूतकाळ आहे. द किटन म्हणजे त्या मांजराच्या पिल्लाला तिनं काय केलं, पुसून जरा कोरडं केलं. गिव्ह इट मिल्क, त्याला दूध प्यायला दिलं. अँड केप्ट इट वॉर्म, त्याला जरा थोडंसं काय केलं, अंजरून गुंजरून त्यावरती अंगावरती पांघरून टाकून त्याला जरा थोडंसं काय केलं, गरम केलं, म्हणजे गरमी दिली. सून नंतर द किटन स्टॉप्ड शिवरिंग. नंतर हळूहळू काय व्हायला, ते गरम व्हायला लागलं आणि ते थरथरत होतं कापत थंडीनं, ते आता बंद झालं, त्यानं ते थरथरणं बंद झालं. पर्ड हॅपीली. कॅटपर ह्याचा साऊंड आहे, मांजराचा आवाज जो पर असतो, पर्ड हॅपीली. ते आता मात्र काय आनंदानं म्याव 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 करायला लागलं. इट हॅड फाउंड अ न्यू फ्रेंड. त्याला आता काय आला, म्हणजे त्या रीनाला आता एक सुंदर असा नवीन काय केला, तिला मित्र मिळालेला आहे, मांजराचा पिल्लू या ठिकाणी मिळालेला. सुंदर असा परिचित आहे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन काय म्हटले बघा, अ हॅपी साऊंड मेड बाय द किटन. तर हॅपी साऊंड काय आहे किटनचा, तर ह्या ठिकाणी पर्ड हॅपीली. पर्ड कुठं आहे, पर्याय क्रमांक कुठं आहे, दुसरा पर्याय क्रमांक या ठिकाणी. पर म्हणजे मांजराचं गुरगुरणं किंवा म्याव म्याव करणं, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, चूज द सिनॉनिमस. सिनॉनिमस म्हणजे समानार्थी शब्द, अँटिनोमस म्हणजे विरुद्धार्थी शब्द. सिनॉनिमस हा शब्द वापरला, तर आपण आतापर्यंत सिमिलर हा शब्द आपण ऐकत आलेलो आहे, पण इथं सिनॉनिमस दिलाय. तर ट्रिम्बलिंग किंवा ट्रेम्बलिंगचा ह्याचा सिनॉनिमस सिमिलर वर्ड्स आहे. ट्रिम्बलिंग म्हणजे शिवरिंग, या ठिकाणी पर्याय क्रमांक. मग थरथरनं कापणं ह्या दोन्हीचा अर्थ तेच आहे, लक्षात घ्या. आता हे अक्षर कुठने शोधून काढले, तुमच्याच पाठ्यपुस्तकातले हे शब्द आहेत, शोधा म्हणजे सापडेल. चूज द रीनाज बेस्ट ऍक्शन इन द पॅसेज. या वरील परिच्छेदामध्ये कोणती रीनाची कोणती कृती या ठिकाणी तुम्हाला दिसून येते, कोणता स्वभाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येतोय हे सांगितलंय. तर जेनरस या ठिकाणी उदार आहे. नंतर इथं केअरलेस म्हणजे निष्काळजी नाहीच येते. सेल्फिश म्हणजे स्वार्थी स्वभाव म्हणतो त्याला. स्वार्थी काय म्हणतो, स्वार्थी नाही स्वभाव. पुन्हा फेअरफुल म्हणजे काय म्हणता येईल, लक्षात येणं झालंय, सांगतो, आठवलं चालेल सांगतो. फेअरफुलचा. तर आता या ठिकाणी काही गरज नाही मला त्याची माहिती असायची, म्हणजे असलं आठवलं की सांगतो, आता लक्षात आठवण झालंय मला. तर जेनरस म्हणजे उदार. तर उदार तिचा स्वभाव आहे का, तर तिनं त्या निराधार थंडीनं कुडकुडत असणाऱ्या त्या लहान पिलाला तिनं काय घेतलेलं आहे, जवळ घेतलेलं आहे, तिला ऊब दिलेली आहे, तिला माया दिलेली आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी पहिला पर्याय क्रमांक या ठिकाणी हा
फिअरफुल, आता हा लक्षात घ्या, मला आठवलं, भित्रा. टिमिडचा म्हणजे ब्रेव, आणि ब्रेव आपण म्हणतो शूर, त्याचा अपोजिट वर्ड आहे फिअरफुल, भित्रा ह्या ठिकाणी. कळ? सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता योग्य पर्याय निवडायचा आहे. डॉट डॉट आयफेल टॉवर इज द पॉप्युलर म्हणलं पॉप्युलर वर्ल्ड डेस्टिनेशन. एक जगातील सर्वोत्तम असणारे एक काय हे ठिकाण आहे. आयफेल टॉवर एक इमारत आहे किंवा एक टॉवर आहे तो. तर इथं या ठिकाणी आर्टिकल कोणतं लागल, तर जगामध्ये एकमेव असणारी वस्तू किंवा एका ठिकाण असेल तर त्याला हे उपपद लागणार आहे. पर्याय क्रमांक 2. इथं आयफेल जरी स्वरानं सुरुवात झाला तरी ऍन हे उपपद घ्यायचं नाही, कारण जगामध्ये ते एकमेव आहे. चला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे. पुढचा प्रश्न काय बघा, 5वा प्रश्न या ठिकाणी. 4था प्रश्न झालेला आहे. 5वा प्रश्न बघा. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 39. मग 39 च्या नंतर येणारा ऑर्डिनल नंबर म्हणजे 40 ला काय असणार आहे, तर 40 असणार आहे. हा नाही. पर्याय क्रमांक 2 येणार आहे. स्पेलिंग बघा, FORTIETH 40 येणार आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न काय बघा. आता या ठिकाणी नीट समजून घ्या, हे सगळं पाठ्यपुस्तक आधारलेलं आहे बरं का. या जर पेपर तुम्ही सोडवला आणि समजून जर घेतला ना, 100% यश मिळणार, म्हणजे येणार. लक्षात घ्या. कळलं? पुढचा प्रश्न बघा. लुक ऍट द ग्रीटिंग कार्ड. हे ग्रीटिंग कार्ड आहे, सदिच्छा कार्ड आहे. रीड द मेसेज, चूज द प्रॉपर डेट. आता ह्या ठिकाणी तो खाली दिसेल संदेश जे वाचायचा आहे, शुभेच्छा वाचायच्या आणि त्यावरनं तिची योग्य असणारी तारीख आपण निवडायची. टू ऑल द वंडरफुल चिल्ड्रन, यू मेक द वर्ल्ड अ ब्राईट प्लेस, हॅव अ जॉयफुल डे फॉल हॅपीनेस. चिल्ड्रन आलेला आहे आणि तुमचा दिवस चांगला जाऊ, आहे का नाही. वंडरफुल, किती आश्चर्यकारक म्हणतो आपण, आश्चर्यकारक मुलांनो. हे तुम्ही या सुंदर अशा जगामध्ये तुम्ही यू मेक द वर्ल्ड, तुम्ही हे सुंदर जग पाहिलेलं आहे आणि तुम्ही प्रत्येक दिवस तुम्ही हा दिवस कसा करता, म्हणजे हा दिवस तुम्ही आनंदानं काय करताय, तुमचा भरून जाऊ देत, असं त्याने सांगितलेलं आहे. मग आता कुठल्या मुलांसाठी कुठला दिवस आनंदाचा असतो, तर 15 ऑगस्ट म्हणून सगळ्यांचा आनंदाचा असतो आपल्यासाठी माहिती आहे बरोबर. पण वर्ल्ड सांगितलंय, आहे का नाही. जगामध्ये हा भारतासाठी 15 ऑगस्ट आहे, जगासाठी नाही आहे. 1 जानेवारी म्हणून सर 1 जानेवारी तर सगळ्यांसाठी, ते फक्त मुलांसाठी आहे का, सगळ्यांसाठी. 1 जानेवारी कारण नवीन वर्ष, हॅपी न्यू इयर असतं. 5 सप्टेंबर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. मग 14 नोव्हेंबर एकच राहिला, चिल्ड्रन डे. लक्षात घ्या. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. सनरेज ट्रॅव्हल इन विच डायरेक्शन. इथं लय जण फसलेत बरं का, फसणार आहेत. कारण आता हा खरं सायन्स वरती हा प्रश्न आहे, पण तुम्ही काय केलंय, सनरेज वरून खाली येतात, डाऊन वर अनेकांनी लिहिले. अरे सनरेज जे असतात ते स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतात. लक्षात घ्या. तुम्ही बघा ना, समोर एक लाईट पाडा, असा बॅटरी घ्या, लाईट पाडा, तुम्हाला ती बॅटरीचा प्रकाश सरळ गेलेला तुम्हाला दिसेल. अंधारात जर लाईट पाडली तर ह्याच्यावर कळायला पाहिजे सनरेज सूर्यप्रकाश हा इन अ स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करतो. लक्षात घ्या, सरळ रेषेत. आणि हा एक सायन्स एक्सपेरिमेंट पण आहे. 3 कार्ड असतात, त्याच्यामध्ये छिद्र पाडलेले असतात, पुढे मेणबत्ती लावलेली असती. मेणबत्तीतनं पाहिलं की तुम्हाला लाईट दिसती. जर एखाद्या मधलं कार्डबोर्ड हलवला की लाईट दिसत नाही किंवा ती पेटलेली मेणबत्ती दिसत नाही. याचा अर्थ काय, सनरेज ट्रॅव्हल इन विच डायरेक्शन, तर इन स्ट्रेट लाईन. सनरेज ट्रॅव्हल स्ट्रेट लाईन, ट्रॅव्हल स्ट्रेट लाईन. लक्षात घ्या, ट्रॅव्हल मध्ये प्रवास करणं. लक्षात घ्या. तर 4था पर्याय का येणार इथं. नंतर वरनं डाऊनवर्ड आणि डाऊनवर्ड, कारण सूर्यवर दिसतो, वरून खाली प्रकाश येतो, असं नाहीये. लक्षात घ्या. विशाल, आता सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. योग्य एक्सप्रेशन, एक योग्य असणारा हावभाव किंवा एक त्या ठिकाणी हे करायचं आहे. त्यांनी वाक्य कोणतं म्हटलं असं सांगितलंय. विशाल सेड, लुक ऍट द ब्युटिफुल बर्ड फ्लाइंग इन द स्काय. विशाल म्हणतोय, बघ ना आकाशामध्ये किती सुंदर पक्षी काय करतायत, उडतायत. तर ज्ञानू काय म्हटलंय, ज्ञानू सेड दॅट्स नॉट पॉसिबल. हे काही शक्य नाही. सरळ म्हणते उडतायत पक्षी, हे काय, ह्यात काय लॉजिक आहे का, इथं काहीच नाही. दॅट्स टू हाय. अरे ले वरते रे. आता ले वरते दिसले असते का पक्षी त्याला, तर हे पण येणार नाही. पुढं व्हॉट लवली साइट, काय मस्तच दृश्य आहे, हे येणार आहे. आय डोंट लाईक बर्ड्स. अरे इथं सांगितलंय काय, म्हणतोय मस्त आहे, तुला आय डोंट लाईक बर्ड म्हणायची काही गरज आहे का, चांगलंच म्हण ना. तर व्हॉट लवली तिथे चांगलं निवडायचं आहे. तर किती सुंदर दृश्य आहे बघा,
पक्षी थवा असेल तर तुम्ही फडफडण्याचा जर एका लाईन मध्ये जात असतील तर किती मनाला आणि डोळ्याला किती आल्हाददायक आणि सुंदर वाटतं ते चित्र बघायला. तर हे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक अर्थ आला पाहिजे, अर्थ समजून घेतला पाहिजे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. खालील पर्याय वापरून त्या ठिकाणी रिकाम्या जागा भरायच्या आहे. राज अँड प्रिया डॉट डॉट मुंबई लास्ट वीकेंड. लास्ट वीकेंड म्हणजे गेल्या आठवड्यात ते गेले होते, है का नाही. राज अँड प्रिया मुंबई लास्ट वीकेंड. काय गेले होते लास्ट वीकेंडला, आज सांगतोय. मग गेले होते काय, आर व्हिजिटिंग नाही येणार, गेले. आर व्हिजिटिंग लास्ट वीकेंडला कसं, लास्ट वीकेंड म्हटलं भूतकाळातलं वाक्य, म्हणजे लास्ट वीकेंडला गेले होते, गेले असं गेले होते म्हटल्यानंतर भूतकाळात सांगितलं पाहिजे ना, बोललो पाहिजे. व्हिजिटेड येणार आहे पर्याय क्रमांक 3, लक्षात घ्या. लुक ऍट द चार्ट अँड चूज द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा ऑप्शन. आता काय आहे, रेन ग्रेसफुली, क्विकली, स्टेडीली, लाऊडली. रेन लाऊडली कधी नसतं रे, लाऊडली नसतं. ग्रेसफुली असतं, क्विकली असतं, स्टेडीली असतं, लाऊडली मात्र म्हणून सर ते विजांचा कडकडाट लाऊडली येईल तुमचं त्या ठिकाणी, कर का. तर त्या ठिकाणी 4था पर्याय क्रमांक इनकरेक्ट वाटतोय, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय बघा आता. चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर गिवन पिक्चर. खाली दिलेल्या चित्रासाठी योग्य एक्सप्रेशन निवडायचं आहे. व्हॉट्स रॉंग. ती म्हणते असं केलं तिनं, असं असं म्हणतो काय, काय चुकलं माझं असं म्हणतो आपण, है ना. तर आर यू क्रेझी, आर यू क्रेझी असं काहीतरी डोक्याला काहीतरी करायला पाहिजे होतं. आर यू क्रेझीला तर मग येणार नाही. तू काय मूर्ख आहेस का, बावळट आहेस का, गाढव आहेस का असं म्हणलंय का, नाही. लेट थिंक, थांब जरा मला विचार करू. असं डोक्याला काही असं जर केलं असतं, लेट मी थिंक, मला विचार करू दे वगैरे असं असतं, आलं असतं. तसं नाही येत. आय कांट हिअर यू, असं कानाला हात लावला असता, असं असं केलं असतं. आय कांट हिअर, नाही येत. या तिन्हीत पण नाही, म्हणजे काय व्हॉट्स रॉंगच असणार आहे, काय चुकलं असा अर्थ. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक अ परमिशन. आता या ठिकाणी परमिशन तिथे दोन कन्फ्युजन करणारे वाक्य आहेत. कॅन आय यूज युअर फोन फॉर अ मिनिट आणि मे आय यूज युअर फोन फॉर अ मिनिट. या ठिकाणी मी आय असणार आहे पर्याय क्रमांक 4. मी आय कम इन सर, परमिशन मागितल्या. सर मी आत येऊ का, सर म्हणजे येस. व्हॉट नॉट, व्हॉट काय कम इन, वाय नॉट कम इन आवर क्लास असं म्हणणार. सर परमिशन ग्रँटेड केल्यानंतर मी आय येणार आहे. मी कृपया तुझा मी फोन 1 मिनिट फोन वापरू का असा प्रश्न विचारलेला आहे, परमिशन मागितलेलं आहे. तेव्हा 4था पर्याय बरोबर येणार आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडायचा या ठिकाणी. पुढे बघा 13वा प्रश्न काय म्हणलेला, करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. यू आर लिव्हिंग स्कूल इन इव्हिनिंग. तुम्ही शाळेतून संध्याकाळी घरी निघालेला आहे. व्हॉट विल से युअर फ्रेंड. तुम्ही तुमच्या मित्राला काय म्हणाल. गुड नाईट. संध्याकाळी निघालाय, रात्र असेल तर ठीक आहे, 8च्या पुढे 9च्या पुढे जर तुम्ही भेटून जर निघाला, शाळेतून घरी निघाला, संध्याकाळ आहे, अजून दिवस मावळलेला नाही व्यवस्थित, दिवस म्हणजे अंधार पडलेला नाही, तर गुड नाईट म्हणूच शकत नाही. हॅलो हाव आर यू, कसं काय, भेटलाय थोडीच, निघालाय तो भेटून, तेव्हा हाव आर यू येणार नाही. गुड बाय सी यू टुमारो. तर शाळेतून निघालाय म्हणलं, घरी निघालाय, ते एकमेकांना भेटणार नाहीत, तेव्हा गुड बाय म्हणणार आहे तो. चल बाय बाय, सी यू टुमारो करेक्ट येऊ शकतं. ऑल द बेस्ट, तेव्हा काय परीक्षेला निघालाय, ऑल द बेस्ट म्हणाला. तेव्हा पर्याय क्रमांक 3 उत्तर येते ह्या ठिकाणी. कळलं का. पुढं चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन. मोटोस बोध वाक्य आपल्याला घ्यायचं आहे. ब्रिंग ट्रीज फ्रॉम फॉरेस्ट. ब्रिंग म्हणजे काय, उखडणं, काढणं, आणणं अशा अर्थानं, जंगलामधून झाड आणा, ठीक आहे, बोधवाक्य आहे. अनेकांनी हे लिहिलेलं आहे. बी क्रुअल, क्रूर व्हा. तुम्ही क्रूर व्हा म्हणून सांगितले, क्रूर, तुम्ही क्रूर व्हा, मारा एकमेकांना, असं हे बोध आहे, चुकीचं आहे. ग्रो मोर ट्रीज, हे बरोबर आहे. जास्तीत जास्त झाडे लावा, बरोबर आहे. बी काइंड टू थीव्स, हे बरोबर आहे. अरे हे चुकीचं आहे. हे काय, चोरांना दया दाखवा असं सांगितलेलं आहे. चोरांना थोडी दया दाखवणार आहे, चोरांना मारलं पाहिजे, दुर्गा टाकून ठेवलं पाहिजे. 4था चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आय हॅव सिटीज बट नो हाऊसेस. माझ्याजवळ शहर आहेत पण घर नाहीत असं सांगितलं. आय हॅव माउंटन्स बट नो ट्रीज. माझ्याकडे पर्वत आहेत पण झाडे नाहीत. आय हॅव वॉटर. माझ्याकडे पाणी आहे पण मासे नाहीत. बट नो फिश. तर काय, ड्रीम, ड्रीम स्वप्न. माझ्या स्वप्नात मग कसं शहर बिर येतील, हो एम आय. तर ड्रीम असू शकत नाही. ड्रीम मध्ये काही असू शकतं काही नसू शकतं, सगळं येऊ शकतं.
अ मॅप हा मात्र येऊ शकतो. पेंटिंग मध्ये लक्षात ठेवा, एक तर तुम्ही समुद्र काढाल, समुद्रात मासा काढाल, ह्यापेक्षा वेगळं पेंटिंग मध्ये कसं म्हणता येईल? पेंटिंग मध्ये सगळं आपण दाखवू शकत नाही, त्यामुळे हे येणार नाही. लक्षात घ्या. पझल कोड कसं कोड तर असू शकत नाही, ह्या ठिकाणी मॅप आहे ना. सर मॅप मध्ये काय? तर नकाशामध्ये बघा ना, नकाशामध्ये काय शहर आहेत, मोठमोठे शहर आहेत, शहरांचे नाव आहेत. त्या ठिकाणी घरं काढू शकत नाही आपण, तिथं घर बांधता येणार नाही किंवा घर काढता येणार नाही. मोठमोठे पर्वत दाखवता येतील पण त्यावरती झाडं दाखवता येणार नाहीत, किंवा त्या ठिकाणी निळ्या रंगाचा त्या ठिकाणी समुद्र दाखवता येतील पण त्या ठिकाणी मासे दाखवता येणार नाहीत. लक्षात घ्या. मॅप येणार आहे उत्तर व्यवस्थित. इथं तार्किक उत्तर काढायचं, लक्षात घ्या. त्यामुळे इथं सगळेच प्रश्न तुम्हाला आतापर्यंत ज्या प्रश्नपत्रिके सोडवले त्या टाईपचे प्रश्न आहेत बघा. गेल्या वर्षीचा फायनल पेपर होता त्या टाईप मध्ये प्रश्न टाकलेले आहेत आणि बरोबर अभ्यास करून पेपर काढलेला, लक्षात घ्यायचा. त्यामुळे पक्का पायवाल्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद आहेत की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना किंवा महाराष्ट्रातील पूर्ण अनेक विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका देऊन खरंच त्यांची बुद्धिमत्ता तपासण्याची त्यांनी काय केलेली आहे, काळजी घेतलेली आहे. त्यामुळे धन्यवाद आहे त्यांचं. आणि तुमचंही धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आणि समजून घेताय. लक्षात घ्या, हा पेपर 2-3 वेळा जर सोडवला आणि समजून घेताना जर पेपरला गेला 100% तुम्ही 240च्या खाली येणार नाही, याची गॅरंटी मी देतो. कम्प्लीट द ग्रीड बाय चुझिंग द प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट. आता या ठिकाणी हे जो चौकड्यामध्ये अक्षर काढलेले ते त्या ठिकाणी योग्य अक्षर भरून काय करायचं आहे, हे ह्या ठिकाणी हे पूर्ण करायचे. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर सॅटेलाइट हा शब्द तयार होतो बघा. SATELLIT सॅटेलाइट, पुन्हा EARTH या ठिकाणी SER, कुठा SER पर्याय क्रमांक 3. आणि सॅटेलाइट हा तुमच्या पाठ्यपुस्तकात असणारा शब्द आहे. मी अनेक वेळा सांगितलं तुम्हाला. डायनोसॉर गेल्या वर्षी विचारला होता, ह्या वर्षी सॅटेलाइट विचारतील किंवा ऍस्ट्रॉनॉट विचारतील किंवा आणखी वेगळा 4, 5, 6 अक्षरावरचा असणारा शब्द जो असतो, 4च्या वरच 5, 6, 7 अक्षर शब्द शक्य तुम्हाला विचारणार. सॅटेलाइट विचारलाय, गेल्या वर्षी डायनोसॉर विचारला होता, या वर्षी तुम्हाला ऍस्ट्रॉनॉट विचारण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. ऍस्ट्रॉनॉट स्पेलिंग बघून घ्या. हाऊ मेनी कॅपिटल लेटर शुड बी इन द गिवन सेंटेन्स. तर कॅपिटल लेटर किती येतील सांगितले, द येईल, त्यानंतर दुसरं कुठलंच नाही ना. अजून कुठलं येतंय? द क्विक ब्राउन फॉक्स जम्प ओव्हर द लेझी डॉग. डॉगचं एक येईल, लेझी डॉग नाही, डॉगचा नाही, एकच येणार आहे फक्त. पर्याय क्रमांक 3च येतो, एकच येणार आहे. डॉग पण येणार नाही ह्या ठिकाणी. वाक्याचं पहिलंच अक्षर फक्त कॅपिटल येणार आहे, बाकीचं येणार नाही. लक्षात घ्या. फॉक्स पण येणार नाही, डॉग पण येणार नाही. एकच अक्षर वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल येणार, बाकीचं येणार नाही. फाइंड द करेक्ट फंक्शन मार्क्स मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता खालील वाक्य बघायचं आणि या ठिकाणी कोणतं फंक्शन मार्क बसतंय, विरामचिन्ह बसतंय, ते आपण या ठिकाणी निवडायचं. बट आय वेट, पण मी वाट बघत होतो. ओ नो, पण मी वाट बघतोय तुझी, मी वाट बघतोय, पण मी वाट बघतोय ना, असा म्हणजे क्वेश्चन मार्क येणार आहे. आणि ओ नो या ठिकाणी उद्गार काढलेले आहेत, त्यामुळे एक्सक्लेमेशन मार्क पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तुम्हाला सापडते. पुढचा बघा प्रश्न काय, 19वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. लुक ऍट द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्र आहे, मुलगा सायकल चालवतोय. ड्रायव्हिंग अ बायसिकल, ड्रायव्हिंग कार असतं. ड्राईव्ह करणे म्हणजे दोन्ही हाताने चालवण्याची, गाडी चालवतो आपण. तर मग बायसिकल असं दोन्ही हाताने असं ड्रायव्हिंग नसतं आपण. रायडिंग अ बायसिकल, तर रायडिंग म्हणजे आपण पायानं पॅन्डल मारतो, तर राईड करतो. लक्षात घ्या. बायसिकल, रायडिंग अ बायसिकल बरोबर आहे. रनिंग अ बायसिकल येऊ शकत नाही. काय सायकल पळतोय का पळवतोय? नाही. जम्पिंग अ बायसिकल, काय सायकल उड्या मारतोय? काय नाही. पर्याय मग दुसरा उत्तर येते बरोबर. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता सोपा इंग्लिश, फक्त समजलं पाहिजे वाक्य, अर्थ, शब्द वाचता आले पाहिजे, समजले पाहिजे, मग सोपं आहे. फाइंड आउट द ऑल टर्म. वेगळा शब्द ओळखायचा आपला. बनी, स्क्वॅब, लॅम्प आणि डो. ह्या ठिकाणी जर बघितलं तर बनी म्हणजे काय, तर ही बनी, लॅम्प आणि स्क्वॅब ही पिल्लांची नाव आहेत. आता बनी कुणाचं नाव आहे? सशाच्या पिल्लाला नाव बनी म्हणतात. सशाचा पिल्ला आहे ना, ससा, त्याच्या पिल्लाला बनी म्हणतात. स्क्वॅब
कबुतराच्या पिल्लाला स्क्वॅब म्हणतात. कबूतर झाला कबूतर. नंतर लॅम्ब, आपण शिप लॅम्ब असतं काय का. कबुतराच्या पिल्लाला स्क्वॅब आणि मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतो आपण. आता हे जे आहे ना डू, हे स्त्रीलिंग आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. तर सशाचा जो स्त्रीलिंग आहे त्याला ससा सशीन ते आहे. कळ, त्यामुळं हे चुकलंय. चला, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य शब्द निवडायचा या ठिकाणचा. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द पंपिंग ब्लड थ्रू बॉडी. तर रिस्पॉन्सिबल म्हणजे त्यावरती त्याचं काम आहे किंवा त्याचं तो घडवून आणतो. पंपिंग द ब्लड, मग आपल्या शरीरामध्ये पंपिंग ब्लड सर्क्युलेशन करण्याचं किंवा ब्लड पंप करण्याचं कुणाचं काम आहे, तर हार्टचं, हृदयाचं काम आहे. हृदयाचं काम आहे रक्ताभिसरण करणं. सिलेक्ट द मिसमॅच पेअर, चुकीची जोडी ओळखायची आहे. फ्लेक्झिबल रिजिड, नंतर करेजियस क्राउडली, अंडरस्टँड मिसअंडरस्टँड आणि एक्सपांड इन्क्लूड. हा चुकीचा बघा. फ्लेक्झिबल रिजिड म्हणजे काय, लवचिक आणि कठीण किंवा टणक असा अर्थ नाही, बरोबर आहे. करेजियस क्राउडली, करेजियस म्हणजे काय, शूर, बरोबर ना. शूर आणि भित्रा अशा अर्थाने येणार आहे. अंडरस्टँड मिसअंडरस्टँड म्हणजे समजणे न समजणे, बरोबर आहे. एक्सपांड इन्क्लूड आहे. एक्सपांड म्हणजे पसरणे, कळ का. एक्सपांड म्हणजे पसरणे. मग एक्सपांडचा अपोजिट वर्ड काय असू शकतो. एक्सपांड म्हणजे पसरणे आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणे, कळ का. कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपॅन्ड, एक्सपॅन्शन म्हणजे प्रसरण पावणे आणि प्रसरण पावणे, पसरणे, आणि आकुंचन पावणे कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण त्याला. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन ऑफ कम्प्लीट द सेंटेन्स. योग्य पर्याय निवडायचा या ठिकाणी. डॉट डॉट अस्लीप, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा. देर आर अस्लीप म्हणजे काय, ते झोपलेले आहेत, याचा अर्थ ते झोपलेले आहेत, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक तिसरा येतोय. गेल्या वर्षी एम नॉटचा काहीतरी विचारला होता, तर ह्या वर्षी आता काय मी ह्यांनी दिलेलं आहे. अजून या वर्षी कुठलाही सांगताय. कॉन्टॅक्टेड फॉर्म वरती एक प्रश्न 100% परीक्षा असणार आहे. फाइंड द डिफरंट साऊंड ऑफ लेटर एच फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. खालीलपैकी एच चा योग्य उच्चार नाही, चुकीचा उच्चार असणारा पर्याय निवडायचा आहे. काय लिहिलंय, ऑनर, आदरणीय, ऑनरेबल म्हणतो, आदरणीय किंवा माननीय वगैरे अशा अर्थानं आदरणीय. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. बघा इथं यच असला तरी सायलेंट आहे बरं का या ठिकाणी. आता इथं सरळ हिरो ह आलंय. हिरो म्हणजे तुम्हाला माहित आहे जो आपण अभिनेता म्हणतो आपण त्याला, पण इथं आदरणीय अ न उच्चार झालेला आहे, म्हणजे ऑनर, आदरणीय, ऑनर, ऑनरेबल म्हणतो आपण, अ न उच्चार आहे. ऑनेस्ट पण अ न उच्चार झालाय, आणि आवर इथं पण अ न उच्चार, आवर म्हणजे तास, तर इथं पण अ न उच्चार झालेला आहे. पण इथं मात्र काय आलं, अभिनेत्यामध्ये हिरो मध्ये इथं ह चा उच्चार झालेला आहे सरळ सरळ. पर्याय क्रमांक तिसरा चुकीचा आहे. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी डॉट डॉट अ ब्युटिफुल ड्रेस टू द पार्टी. आता इथे या ठिकाणी वेअर, वेअर म्हणजे परिधान करणे, घालणे, आरशांत. त्या ठिकाणी वेअर, आता वेअर म्हणजे कोठे, याचा अर्थ आहे कोठे, वेअर म्हणजे कोठे. पुन्हा वेअर, याचा अर्थ वेअरचा काय, ही वेअर, ही वेअर वेगळा आहे, दोन्ही पण वेअर वेगळा आहे, हाय ह्या दोन्हीचा पण अर्थ आहेत काय ना काहीतरी, पण वेगळं. पण ही वेअर म्हणजे परिधान करणे, सांगतो परिधान करणे. आपण वेअर ड्रेस म्हणतो, आपण वेअर घातला, मी आता मी वेअर ही घेतला, झबा घातलाय, मी वेअर केलाय, आहे की नाही. चला 5 झालं. पुढचा प्रश्न बघा. आता बुद्धिमापन चाचणी या ठिकाणी आपण चालू करू सोडवायला. ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ करून आपल्या युट्यूबला टाकला होता, म्हणजे गटात जोडणारं पद आहे, 26-30 साठी सूचना आहे. 5 प्रश्न त्यांनी दिले गटात जोडणारे, आणि ह्याच्यावरती एक व्हिडिओ करून मी टाकला होता आपल्या चॅनलवरती, आहे बघा. किल्ल्यांवरती, महाराष्ट्र किल्ले व
जिल्हे असं मी सांगितलं होतं तुम्हाला. मग भुईकोट किल्ले आहेत, त्यानंतर तुमच्या असणारे दुर्ग म्हणजे तुमच्या समुद्रात असणारे किल्लेवर दुर्ग म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीनं हे किल्ल्यांचा व्हिडिओ आहे, जाऊन शोधा, बरोबर सापडेल तुम्हाला. विजयदुर्ग पाण्यात आहे, जंजिरा पाण्यात आहे, सिंधुदुर्ग पाण्यात आहे. पाण्यात असणारा किल्ला तुम्ही दुर्ग म्हणताय, निळदुर्ग रंगवताय. उत्तर तुम्ही मागल्या व्हिडिओ सांगितले निळदुर्ग, जरी नाव दुर्ग असलं तरी तो भुईकोट किल्ला आहे, त्यामुळे इथं ठिकाणी सुवर्णदुर्ग आहे, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 येतोय. रायगड डोंगरावर बांधलेला किल्ला आहे, त्याला गिरिदुर्ग म्हणतात. त्याला डोंगरावर बांधलेला असताना हा गिरिदुर्ग आहे. गिरिदुर्ग म्हणजे गिरी म्हणजे पर्वत किंवा डोंगरावर बांधलेला किल्ला आहे. विशाळगड हा पण डोंगरावरचा किल्ला आहे, लक्षात घ्या. त्यामुळं पुढं चौथा पर्याय ह्याला जुळणारं पद आहे. लबाड, धूर्त, लफंगा किंवा कावेबाज हे समानार्थी शब्द आहेत. आणि तरबेज, प्रवीण आणि निपुण हे तिन्हीचा अर्थ एक आहे. हे समानार्थी शब्दाचे तिन्हीचा गट आहे. आणि कावेबाज ह्या लबाड, धूर्त, लफंगाला जुळते समानार्थी शब्द आहे. पुन्हा 28वा प्रश्न आहे बघा. 435, 319, 406 जर ह्या ठिकाणी जर बघितलं तर ह्या सगळ्या संख्या 29 ने विभाजित, 261 ला 29 न भाग जातो. मी तुम्हाला मागल्या वेळी सांगितले तुम्हाला की पाडे पाठ करताना तुम्ही लक्षात घ्या, 11, 13 11ची कसोटी पाठ आहे, पाडा पाठ करायची गरज नाही. 13, 17, 19, 23 आणि 29 एवढे पाडे पाठ करा. ह्यातला एकाच तरी पाड्याचा प्रश्न तुम्हाला वेगळं घटक ओळखा किंवा गटात जुळणारं पद शोधा, यामध्ये 100% विचारणार म्हणजे विचारणार, लक्षात घ्या. आणि शक्यतो मूळ संख्येचा पाडा 23 किंवा 29 किंवा 17, 13 यापैकी शक्यतो तुम्हाला विचारतात. कारण 27 विचारणार नाहीत का, तर 27 ला 9 न जातो भाग किंवा 3 न भाग जातो. त्यामुळं तिथं भाग लावायला येत असतो आपल्याला, कारण त्या ठिकाणी पाड्यातल्या अंकांची बेरीज 9च्या पटीत येत असते. त्यामुळे ते शोधणं सोपं जातं, पण ही शोधणं सोपं जात नाही. त्यामुळे इथं 29, 23 हे पाडे आवर्जून पाठ करा, लक्षात घ्या. 21/24, 35/40 आणि 105/120 जर वर बघितलं 7 ने विभाज्य असणाऱ्या संख्या तिथं. मग 7 मग 21 7 7 21 7 35 आणि 7 1 7 7 5 35 म्हणजे 15 15 7 105 म्हणजे 7 न भाग जाणारी. 7 न भाग जाणारी संख्या कुठली? 7 2 14, इतर राहिले 4 7 7 49 119 मधला 7 न भाग जातो. छेदस्थानी काय 24 24 40 120 4 न भाग जाणारे किंवा आपल्या 6 न भाग जाणारी किंवा अजून 12 न भाग जाणारी, 12 नाही भाग जात, 8 न भाग जाणारी, 8 न भाग जाणारी संख्या. मग 8 इथं 8 न भाग जाणार, 8 3 24 8 45 8 1 8 राहिलं किती 4 8 45 जातोय भाग. मग ह्या ठिकाणी 216 जातोय बघा. 8 2 16 4 राहिलं 5 राहिलं 8 56 बरोबर. पर्याय क्रमांक तिसऱ्याला. आणि जर ह्यांची आपण अंश आणि छेदाची बेरीज केली 21 24 यांची बेरीज केली किती तिला 45. पुन्हा 35 आणि 40 ची बेरीज केली किती त्या 75. आणि 105 आणि 120 ची बेरीज केली किती त्या 225. सगळ्या 15 15 ते 45 15 5 75 15चा वर्ग 225. मग अंश आणि छेदाची बेरीज 15च्या पाड्यात येणारी संख्या कुठल्या आहे? 64 आणि 56 यांची बेरीज काय 6 4 10 4 1 6 6 12 120 आली. म्हणजे हाही पर्याय येतोय. अंश आणि छेदाची बेरीज 15 ने विभाज्य असणाऱ्या संख्या 1 आणि 3 दोन्ही उत्तर बरोबर आहेत त्या ठिकाणी. अजून तर्क लावत बसलं तर आणखी उत्तर वेगवेगळ्या प्रकारे सापडतील तुम्हाला. पुढे बघा. ह्या ठिकाणी जर बघितलं तर गटात जोडणारं पद आहे. इकडं इथं बाण इकडं बाण. आता ह्या कोपऱ्यात बाण असणार आहे, असा ह्या कोपऱ्यात बाण असणार आहे. 1 2 3 हा तर गेला. पुढं काय केलंय आता स्टार कुठं आलं? स्टार 2 नंबर स्टार इथं खाली होतं, वर आलं, वरनं 2 आलं. 3 नंबरला स्टार, 3 नंबरला स्टार कुठं इथं नाही आलं. इथं एक आहे इथं एक आहे. मग ह्यातलं आता बिंदू वरती होतं 2 नंबरला 3 नंबर. आता चौथ्या नंबरला कुठं आलं 2 नंबर मध्ये. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ह्या उत्तर आलं. एका संख्येची 84 ला 6 49 ला 18 26 ला 2 74 गती. मग या ठिकाणी 6 चौक 24 24 आलं 24च्या अंकांचा गुणाकार 4 2 अंकांची बेरीज 6 चौक 24 अंक बेरीज 4 2 6 आले. किंवा 8 चौक 8 चौक 32 आणि 3 चा 2 चा गुणाकार 8 3 2 6 4 9 36 36 3 चा आणि 6 चा गुणाकार 18. पुन्हा मग आलेला उत्तराचा गुणाकार केला अंकांचा 6 2 12 1 आणि 2 चा गुणाकार 2 येतोय. तर ह्यांचा उत्तर काय 7 चौक 28 28 अंकाचा गुणाकार 8 2 16 पर्याय क्रमांक 2 उत्तर येते. म्हणजे दिलेल्या संख्येच्या अंकांच्या गुणाकाराचा पुन्हा आणखी गुणाकार अंकांचा करायचा आहे. येणारं उत्तर आहे. चला 32वा प्रश्न बघा. या ठिकाणी आजी व तिची 2 जुळी, मस्त प्रश्न विचारला बघा. आजी व तिची 2 जुळी नातवंड यांच्या वयांचा गुणाकार म्हणजे आजी
आणि जुळी 2 नातवंड. जुळी 2 म्हणजे एकाच वेळी जन्मलेत म्हणजे त्या दोघांची वय कशी समान आहेत लक्षात घ्या. आजीचं वय 72 दिलंय तर त्यातल्या असणार म्हणजे चुकीचं विधान कोणतं? बरं आजीचं वय 72 आहे म्हणल्यानंतर पहिल्यांदा 16 200 ला काय करू आपण 72 न भागू. 72 भागताना कितीनं भाग जाईल आता 6 2 8 मी काय करतो 18 18 9 162 18 18 चौक 72 900 आलं पुन्हा 4 1 4 नंतर 4 2 8 4 2 8 4 2 8 एक राहिलं 4 2 8 4 25 225 225 गुणाकार कोणाचा वर्ग आहे तर 15 दोघांचं वय 15 15 15 गुणिले 72 मग आता एवढ्यांचा गुणाकार 16,200 आलेला आहे. मग आता ह्या ठिकाणी आजीचं वय ह्या दोन्ही भावांच्या वयांची बेरीज किती आली 30 15 2 30 तिचं 72 आहे आणि दोघांची सगळ्यांची बेरीज किती आली 72 आणि 30 7 3 10 102 वर्ष आली तिघांची बेरीज. आता ह्याच्यावर आपण विधान बघूया काय आजीचे वय जुळ्या नातवंडांच्या वयांची बेरीज 102 वर्ष आहे बरोबर आहे. जुळ्या नातवंडांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे बरोबर. जुळ्या नातवंडांच्या बेरजेपेक्षा आजीचे वय कमी आहे कमी कुठे जास्त आहे 72 ऑलरेडी दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे आणि आजीचे वय व जुळ्या नातवंडांच्या वयातील फरक 42 वर्ष आहे मग 72 मधनं 30 गेलं किती राहिलं 42 हे पण बरोबर आहे. मग चुकीचं विधान कोणतं आहे त्यांनी विचारले चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 3 लक्षात घ्या. पुढे एका सांकेतिक भाषेत सण शब्द असा लिहितात गण शब्द तसा लिहितात आणि पेन शब्द लिहितात पुणे शब्द कसा लिहितात या ठिकाणी लिहून घेऊया. आता सण सणला त्रिकोण फुली चौकोन गण गणला काय लिहिलं वर्तुळ त्रिकोण फुली पुन्हा पेन पेन शब्द गुणिले बिंदू आणि त्रिकोण असा लिहितात. मग आता ह्यावरून सगळ्या अक्षरांचे तिन्ही समान असणार अक्षर कुठलं आहे तिन्ही समान असणार अक्षर कुठला यन 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 मग यन म्हटलं यन ला काय आलं मग समान काय कुठला त्रिकोण 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 यन ला त्रिकोण आलं. आता पुढं ह्या दोघात काय यू यू समान आहे मग यू यू समान म्हटलं फुली येणार आहे यू ला काय आली फुली आली. पुन्हा आता काय झालं कुठलं तिन्हीच वेगवेगळं आहे म्हणजे तिन्हीचं राहिलेलं चिन्ह त्यांचं असणार आहे. आपण काय करू या ठिकाणी तिन्हींचं म्हणजे यस ला काय राहिलं चौकोन राहिला पुन्हा जी ला काय राहिलं वर्तुळ राहिलं आणि पी ला काय राहिलं गुण त्याने विचारलंय काय पुणे. आता म्हणा सर मग पी आता इथं सांगू शकत नाही कशाला काय येणार आहे का नाही त्यामुळे पी आणि ई ला ह्या दोघींना कुठला अक्षराला गुणिले आणि बिंदू आला एवढा ही दोन्ही अक्षर आली. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे त्यांनी सांगितले पुणे मग पुणे मग ह्या पी आणि ई ला तर गुणिले आणि बिंदू घ्यास हाय असा ते त्यांचं क्रम मागं पुढे असं चालतं. यू ला काय आला फुले आली आणि यन ला काय आला त्रिकोण आला. मग हे चारही असणारी चिन्ह कुठं आहेत बघा गुणिले कुठं कुठं ह्यात आहे ह्यात आहे ह्यात आहे ह्यात आहे सगळ्यात आहे. बिंदू कुठं कुठं आहे बिंदू कुठं ह्यात आहे हिथं नाहीच बिंदू हिथं आहे हिथं नाही मग हे दोन पर्याय गेले. पुन्हा त्रिकोण त्रिकोण ह्याच्यात कुठं ह्यात नाही मग पर्याय क्रमांक 3 आला ह्या ठिकाणी आलं ना. बिंदू त्रिकोण फुली आणि गुणिले चिन्ह असणारा पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 भेटलेला. इतकं सोपं आहे व्यवस्थित शिस्ती शांततेत या ठिकाणी तुम्हाला काढावंच लागणार आहे ते लक्षात घ्या. 4था प्रश्न बघा आता वाजलेले आहेत बघा 9:20 झालेले तरी व्हिडिओ बनवायचा चाललाय कष्ट घ्यायचं चाललंय तुमच्यासाठी. लाईक कमेंट शेअर झालं पाहिजे लोकांपर्यंत पोहोचा. अरे मराठी माणसाच्या चॅनल आहे इतक्या बिंबी देटापासून शिकवायचं चाललंय जरा थोडस सहकार्य करा हा करा. चला पुढं 5 4 2 आता या ठिकाणी जर बघितलं तर 5 2 10 आणि 5 आणि 4 9 यांचा 5 2 10 आणि 5 आणि 4 9 यांची बेरीज केली 19 येत्या. पुन्हा 8 1 8 8 8 आणि 5 13 18 8 आणि 13 21 येत्या. पुन्हा 4 त्रिकोण 12 आणि 4 आणि 7 11 किती आलं 33 सॉरी ते 23 उत्तर येते 23 उत्तर 23 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 येते. म्हणजे इकडच्या उजवीकडच्या 2 अंकांचा गुणाकारामध्ये काय केलं डावीकडच्या 2 अंकांची बेरीज इकडे या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याबद्दल उत्तर सापडत आहे. पुढे दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकडून ठोकळ्या आहेत. आता या ठिकाणी खाली किती रो बघा एक किती रो 1 2 आणि वरती 3 3 वेळा काय केलं एका वेग
ठेवलेले आहेत. मग खालचं किती आहेत, किती बाय किती आहे बघा, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि किती आहे 1 2 3. मग 4/3 म्हणजे 4 त्रिकोण किती आला, खालचा रोला किती 4 त्रिकोण 12 आले. पुन्हा हा किती आहे 1 2 3 4 आणि 1 2 4 4 2 8, 1 2 3 4, 4 2 8 आहे, पण इथे कोपऱ्यात एक नाही आलं, एक नाही म्हणजे किती येणार आहे 4 2 8 म्हणजे 7 येणार आहे. आणि अजून काय येणार आहे वरचा 1, अजून काय आहे का बघूया, 1 2 3 4, 4 दोन्ही कुठं, ह्यो एकच आहे इथं, हा हे 1 2 4 2 8, इथं 8 आहे बरोबर आहे, 4 त्रिकोण 12 आहे, 12 8 4, हा एकच धरतोय ना, हा किती आहे 1 2 3 4, इकडे 4 तिकडे 4 आणि तिकडे 4, बरोबर आहे, 4 त्रिकोण 12च आहेत, 12 आहेत. आणि 1 2 3 4, 4 2 8 त्यातला एक गेला, त्यातला एक गेला 7, 12 आणि 7 19 आणि वरचा एक 20, पर्याय क्रमांक 4 येतोय. नीट व्यवस्थित बघायचं आहे काय, 1 2 3 4 पुन्हा 4 आणि पुन्हा 4, कोपऱ्यात नाही आलं, बरोबर आहे, बरोबर आहे. आता इथे 1 2 3, 3 2 6 आणि 1 7, 7 आणि 1 8 आणि 8 आणि खालचा 4 त्रिकोण 12, 12 आणि 8 20, बरोबर आहे. चला ठीक आहे, बघू नंतर विचार करतोय आता. चला पुढचा प्रश्न बघा, 36वा प्रश्न. काय चुकीचं असेल तर कमेंट करा. पुढे बघा आता, 3 संघात झालेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्याच्या मालिकेत प्रत्येक संघ 6 सामने खेळला तर एकूण किती सामने खेळले जातील, लक्षात घ्या. हे आता ह्याचं ट्रिकनं सोडवायचं आहे गणित, लक्षात घ्या. किती, 3 संघात प्रत्येकी किती सामने झाले 6. समजा ए बी सी हे 3 संघ आहेत, ए हा बी ला पण एक बी ची पण खेळणार आहे आणि हा सी ची पण खेळणार आहे. मग ए हा संघ 2 वेळा खेळणार आहे, दोघांचे वेगवेगळं. मग ह्याला काय करा, 2 भागा, बेके बेबे त्रिक 6, 3 त्रिक 9, हे तिचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1 येणार आहे, लक्षात घ्या. कळलं. एक संघ इतर संघांशी किती वेळा खेळणार आहे हे काढा आणि त्याला भागवा, लक्षात घ्या. पुढं, सोबतच्या आकृतीत ठळक रेषांवरून दुमडून घन तयार केल्यास 2च्या समोर कोणता अंक येईल, एकाडे जोडी लावा ना, एकाडे जोडी लावल्यास 2च्या समोर 5 येते, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 येते या ठिकाणी 5. पुढं, खाली दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नाची कोणता चिन्ह समोर येईल बघा. ह्या ठिकाणी जर बघितलं, वर्तुळ, मग उजवीकडे बाण, वर बाण, चौकोनात अधिक चिन्ह, त्रिकोण असे चिन्ह आहेत. मग त्रिकोण शेवटी होता तो 1 नंबरला आलाय. पुन्हा इथं शेवटी असणारा बाण जो आहे, उभा बाण, तो वर पहिल्या नंबरला आलाय. मग इथं शेवटी असणारा चौकोन 4 म्हणजे अधिक चिन्ह आहे, तो 1 नंबरला आलाय. मग शेवटी असणारा बाण हा 1 नंबरला येणार. हे पहिल्यांदा असा कुठलं पर्याय बघा, ती 2 3 4 आहे, म्हणजे हा एक गेला. पुन्हा दुसरं कुठलं चिन्ह आलंय बघा, हे हा क्रम लक्षात बघायचा आहे. आणि इथं पुढे बघा वर्तुळ आले, म्हणजे 1 नंबरचं चिन्ह आहे ते 2 नंबरला गेले. मग तिथं बघा 1 नंबर चिन्ह, इथं 1 नंबर चिन्ह त्रिकोण 2 नंबरला गेला. पुन्हा 1 नंबर चिन्ह होतं ते 2 नंबरला गेलं. आता इथं 1 नंबर चिन्ह जे आहे ते 2 नंबरला गेलं. चौकोनात अधिक चिन्ह कुठं कुठं आहे, इथे 1 3 नंबर मध्ये, 2 नंबर मध्ये, 4 मध्ये नाही, एक गेलं. आता पुढे काय केलं, आता इथं बघा, आता हे जे बाण आहे 3 नंबर चिन्ह आहे ते किती कुठे गेले, शेवटी गेले. 3 नंबरचं चिन्ह जे होतं ते शेवटी गेलेलं आहे बघा. 3 नंबर चिन्ह अधिक चौकोनात अधिक चिन्ह ते शेवटी गेलेलं आहे. मग 3 नंबर चिन्ह कुठलं आहे, वर्तुळ, वर्तुळ आहे ते शेवटी गेलेलं आहे. मग 3 नंबर चिन्ह शेवटी कुठे गेलेलं आहे सांगा, वर्तुळ चिन्ह शेवटी कुठे कुठे गेलंय, या 3 मध्ये नाही आहे, म्हणजे 2 मध्ये उत्तर येणार आहे, लक्षात घ्या. व्यवस्थित शिस्तीत शांततेत सोडवायचं, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा आता, या ठिकाणी संख्या मालिकेचे चुकीचे पद ओळखायचं आहे. 240 46 12 2 4 आणि 2, बे दोन्ही 4, 4 त्रिकोण म्हणजे गुणिले 2 केलं, गुणिले 3 केलं, बार चोक 48 याला पाहिजे होतं, 46 दिले. 48 5, 48 5 240 जर आला तर 46 उत्तर चुकीचं.
45 हातातील 4 5 चोक 20 आणि 4 24 बरोबर आहे. 48 यायला पाहिजे 46 दिले. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी पाण्यावर उभी धरल्यानंतर पाण्यातलं प्रतिबिंब काय विचारले सांगा. 40वा प्रश्न. आता हा बाण जो आहे चौकोन हा असा असणार आणि हा एक बाण ह्या बाजूला ह्या टोक असं टोक कुठं कुठे पहिल्यांदा इथं आहे का नाही इथं आहे इथं आहे का नाही 2 आणि 3 मध्ये. पुन्हा हे अधिक चिन्ह आहे ते खाली अधिक चिन्ह ह्या खालच्या कोपऱ्यात अधिक चिन्ह कुठं आहे इथे 2 नंबर आहे 3 4 मध्ये नाही 2 नंबर उत्तर आलं. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी पाण्यातलेच प्रतिबिंब आहे. आरसा खाली लावलेला आहे किंवा पाणी इथे XY वर आरसा आहे किंवा पाणी आहे म्हणा खाली घ्यायचं. आता असा आलेला बाण असा बाण कुठं आहे पहिल्यांदा बघा असा वर गेलेला बाण इकडे आहे का नाही इथं आहे का नाही इथं आहे का नाही झालं ना. पर्याय क्रमांक 4 चालू. लगेच एका चिन्हावरून तुम्हाला ओळखता येते. मंगेश घरापासून उत्तरेकडे 1 किलोमीटर चालत गेला. आता ह्या ठिकाणी नंतर प्रश्न विश्वाचा नंतर काटकोणा डावीकडे वळून 2 किलोमीटर चालत गेला. तिथून पुन्हा डावीकडे काटकोणा वळून 2 किलोमीटर चालत गेला. तेव्हा तो बागेत पोहोचला. समजा इथं घर काढतो असं घर काढतो ही घर आहे तर घरापासून मग उत्तरेकडे 1 किलोमीटर असा इथे गेला 1 किलोमीटर काय केला उत्तरेकडे गेला वरती कारण उत्तरेला काय नेहमी वरची उत्तर असते. नंतर तो काटकोणा डावीकडे वळून 2 किलोमीटर गेला म्हणजे असा इकडे 2 किलोमीटर गेला. नंतर चालला नंतर डावीकडे 2 किलोमीटर चालत गेला. तिथून पुन्हा डावीकडे वळून म्हणजे पुन्हा खाली आला पुन्हा 2 किलोमीटर गेला म्हणजे खाली इथे येईल 2 किलोमीटर हा 1 किलोमीटर आहे 2 किलोमीटर जास्त अंतर आहे ना 2 किलोमीटर आलं. पुन्हा चला तेव्हा तो बागेत पोहोचला. इथं काय आली बाग आली इथं बागेत झाड दाखवतो मी बागेत पोहोचला तर घर बागेच्या कोणत्या दिशेला आहे बागेच्या मग इथंच काढायचा चिन्ह बागेच्या ईशान्येला आहे. पर्याय क्रमांक 2 कळलं. पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी क्लुप्ती पूर्व नैऋत्य वाङ्मय ज्ञानेश्वर अक्षरा कर्तृत्व बॅट कृपा नॉलेज या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत. तर ही क्लू हे जोडाक्षर नाही लक्षात घ्या. ती जोडाक्षर या शब्दात एकूण किती जोडाक्षर आहेत ती एक आहे. पूर्व मधलं वर रपार असेल तर चालतंय. नैऋत्य मधला हा जोडाक्षर नाही लक्षात घ्या त्यामुळं ते फक्त घेणार. वाङ्मय हे जे आहे ते न वाङ्मय मधला न तो जोडाक्षर नाही. ज्ञानेश्वर मधला न्य आहे क्षु आहे क्ष आहे. कर्तृत्व मधलं काय येणार आहे या ठिकाणी कर्तृत्व वरती रपार असल्यामुळे दोन्हीही येणार त येणार त्व येणार. पुन्हा कृपा नाही नॉलेज नाही काय नाही. किती झालं 1 2 3 4 5 6 7 8 8च आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8च आहेत 8च आहेत 8च या ठिकाणी उत्तर येणार आहे बघा. हे क्लू मधलं हे जोडाक्षर नाही बरं का लक्षात घ्या. तुम्ही जर हे लू आहे हे रू आणि लू हे जोडाक्षर नसतं हे स्वर आहे त्यामुळे ह्याला नियम काय जोडाक्षराचा नियम सांगतो. 2 व्यंजन एकत्र आल्यानंतर 2 व्यंजन आणि 1 स्वर 2 पेक्षा जास्त व्यंजन एकत्र आली तर 1 व्यंजन 1 स्वर आहे लक्षात घ्या. त्यामुळे क्लू हे जोडाक्षर नाही. ती वरती असणार व पूर्व मधला व त्य न्य श्व क्ष त. आता त्रू नुसतं असतं तर जोडाक्षर नसतं पण वरती रपार दिल्यामुळं या ठिकाणी जोडाक्षर आलेलं आहे. कारण हे जर फोड जर केली तर त नंतर रू आणि अधिक र असं आलं त्यामुळे ही 2 स्वर आणि 1 व्यंजन आल्यामुळं कर्तृत्व मधला त येणार आहे. त्यानंतर त्व एक आहे आणि नंतर कुठलंच हे क्रून आहे कृपा मधला क्रून आहे त्याला क अधिक काय लू असं जोडलेलं आहे त्यामुळे हे येत नाही कारण 1 स्वर आणि 1 व्यंजन आहे त्यामुळे हे येऊ शकत नाही. मग झाले की ते 8 अक्षर या ठिकाणी जोडाक्षर आलेले आहेत लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा नीट समजून घ्या. माझ्या आजीचा काळ कसा होता त्याकडे सहानुभूतीने पाहिले की मग त्यांच्या भूमिका पटल्या आहेत. या ओळीमध्ये आकारांत शब्द किती आहेत. शब्द विचारलेत अक्षर नाहीत. शब्द माझ्या म्हणजे आहे हा एक शब्द आहे. आईचा आहे आजीचा आहे कसा आहे होता आहे आला पाहिजे शेवट आकारांत विचारले आकारांत. त्याकडे सहानुभूतीने पाहिले की मग त्यांच्या भूमिका पटल्या आहेत. मग किती आलं 1 2 3 4 5 6 7 8 8च पर्याय क्रमांक 4 येतोय.
चला पुढं, वरील अक्षरामध्ये एफ आणि व्हीच्या दरम्यान जेवढे अक्षर आहेत, एफ इथं आहे आणि व्ही इथं आहे, यांच्या दरम्यान किती आहेत? 5 आणि 5 10 11 12 13 14 15 15 अक्षर आहेत आणि ह्याच्या 1/5 पट अक्षर आहे कोणत्या दोन अक्षरांच्या मध्ये? 5 के 5 5 15 तीन अक्षर कुठं आहेत? तीन अक्षर कुठं आहेत? के आणि यांच्यामध्ये किती आहेत? 1 2 दोनच अक्षर आहेत, त्यामुळे हे येत नाही. पी आणि एस च्या मध्ये किती आहेत? दोन अक्षर, ह्या पण येत नाही. पीटी किती आहे? पी आणि टी च्या मध्ये 3 अक्षर येऊ शकतं. मग आर आणि डब्ल्यू च्या अक्षरामध्ये किती आहेत? 4 अक्षर, त्यामुळे हे गेला. पर्याय क्रमांक तिसरा उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा, 46वा प्रश्न या ठिकाणी सोडवून देतोय मी आता. खालील संख्या मालिकेतील प्रत्येक संख्येतील अंकांचा गुणाकार करून तयार होणाऱ्या संख्यापैकी त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? अंकांचा गुणाकार 1 0 0, त्यामुळे ही येतच नाही. 6 6 36 ही येत्या. 3 1 3 ही एक येत्या. 1 1 1 ही एक येत्या. 4 7 28 येत्या. 3 7 21 येत्या. 7 8 56 ही येत नाही. 9 5 45 येत्या. त्रिकोणी संख्यांची बेरीज किती? ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे 45 21 28 36 3 आणि 4 घेतो किंवा 36 आणि 40 घेतो. 36 आणि 4 40 घेतो. बेरीज करायला बरं पडेल. 8 आणि 5 13 आणि 14 हातच्याला 1 4 आणि 2 8 आणि 2 10 10 4 14 आणि 15 154. एक मिनिट काय आलं? 8 आणि 5 13 आणि 14 4 आणि 2 6 6 आणि 2 8 आणि 8 आणि 4 12 आणि 13 सॉरी 134. पर्याय क्रमांक 1 येतोय. गडबडीत बेरीज चुकली माझी. 134 उत्तर येते. अंकाचा गुणाकार करायचा, त्रिकोणी संख्या मिळवायची आणि त्रिकोणी संख्या मिळवून नंतर मग कुठे येतात बघायचे, त्यांची काय करायचे? बेरीज करायची. 134 त्यांची बेरीज द्या. 57 ते 51 साठी सूचना, गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. तर या ठिकाणी वज्रेश्वरी, कापेश्वर, मार्लेश्वर, उनकेश्वर ह्या जर बघितलं तर ही वज्रेश्वरी, कापेश्वर आणि उनकेश्वर हे गरम पाण्याचे झरे आहेत. गरम पाण्याचे झरे आहेत ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी मार्लेश्वराला धबधबा आहे, तर पर्याय क्रमांक 3 चुकीचे येते त्या ठिकाणी. पुढे बघा, 16 54 125 128 ह्यात जर बघितलं तर 6 1 7 5 4 9 4 2 8 2 10 1 11 काय येऊ शकतं? 6 1 6 4 25 सगळ्या सम घनसंख्येची दुप्पट. बर काय? ह्याला 2 भागलं बे के बे 8 16 8 दुप्पट. बरं 8. पुन्हा ह्याला भागलं 54 बरोबर. ह्याला 2 भागलं किती येते? 64. म्हणजे घनसंख्या भेटतात, ह्याला 2 भागच जात नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा येतो. चला ठीक आहे. पुढं मगाशी वेगळा तर्क काय तर लावला होता मी. उत्तर तेच येतं पण 678 456 745 आणि 987 या ठिकाणी काय येते? 7 8 15 15 6 21 अंकाची बेरीज 21 येत्या. 4 5 9 9 6 15 अंकाची बेरीज 15 येत्या. 7 4 11 5 16 येत्या आणि 9 8 17 17 7 24 येत्या. 3 विभाज्य असणाऱ्या संख्येत पर्याय क्रमांक तिसरा 3 विभाज्य संख्या नाहीत. पुढं आता गटात न बसणारी संख्या बघा, या ठिकाणी चिन्ह बघा, या ठिकाणी आकृती दिलेली आहे. कुठले येते? आपण क्रम लावा. स्वस्तिक भागिले गुणिले, स्वस्तिक भागिले गुणिले, स्वस्तिक भागिले गुणिले, स्वस्तिक भागिले गुणिले कुठे? पर्याय क्रमांक 4 चुकीचा येतोय. हे पर्याय क्रमांक 4 येतोय क्रम जर बघितला तर चिन्हांचा. पुढं हे 1 2 3 4 5 6 6 पैकी 2 भाग रंगवले म्हणजे 1/3 येते. पुन्हा 1 2 3 4 4 भागापैकी येतात, समान भागच नाही तिथं, त्यामुळे समान भाग घेऊ शकत नाही आपण इथं, त्यामुळे इथे येतच नाही. 1/4 मग आपण कसं येणार? कारण इथे त्रिकोण आहे, त्रिकोण आहे, चौकोन चौकोन आहे, म्हणजे समान भाग इथे येऊ शकत नाही. इथे किती? 1 2 3 4 4 भागापैकी किती? 4 4 त्रिकोण 12 12 पैकी 4 भाग रंगवले म्हणजे 1/3च भाग आहेत. पुन्हा 2 2 4 6 भागापैकी 3 भाग रंगवले. 1 2 3 4 5 6 6 भागापैकी 3 भाग, 3 1 3 3 2 6. आता या ठिकाणी बघूया, थांब जरा. या ठिकाणी इथं समान करून घेऊया. आता इथं समान करून घ्या. आता मात्र उत्तर भेटते का बघा. इथे 1/2 आले.
थांबायचं नंतर विसरून. आता किती झाले भाग? 1 2 समान भाग करून घेतले. 1 2 3 4 5 6 6 भागापैकी 2 भाग रंगवले. मग 2/6 म्हणलं बेके बेत्रिक 6 म्हणजे 1/3 आलं. 1/3 1/3 1/3 1/2 पर्याय क्रमांक चौथा भेटला. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे उत्तर काढायची स्थित. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे बघा आता इथं. गीताचे वय लताच्या वयाच्या निम्पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आणि उषाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 1/3 पट आहे. जर गीताचे वय 12 वर्ष आहे, गीताचं वय किती दिले? 12 वर्ष दिले, तर आणखी 10 वर्षांनी लता उषा यांच्या वयातील अंतर किती आहे? जर गीताचं वय 12 वर्ष, गीता किती वर्षाची आहे? 12 वर्षाची. गीताचे वय लताच्या वयाच्या निम्पटीपेक्षा, लताच्या वयाच्या निम्पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. मग 2 कमी करा. 2 कमी केलं 10 आलं. 2 वर्षांनी जास्त आहे. 2 कमी केलं 10 10 2 20 म्हणजे लताचं वय किती आलं? 20 वर्ष आलं. तर उषाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 1/3 पट आहे. दुपटीपेक्षा म्हणजे 3 भागात 3 चोक 12 12 निमपट करा 6 कुणाचं वय आलं? उषाचं वय आलं 6. तर विचारलंय लता व उषा यांच्या वयातील अंतर किती आहे? लता व उषा यांच्या वयातील अंतर किती आहे? गीताचे वय लताच्या वयाच्या निम्पटीपेक्षा 2 वर्षांनी जास्त आहे. 10वीच्या निम्पट 10 10 न 2 जास्त, बरोबर आहे. उषाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 1/3 पट आहे. दुपटीपेक्षा मग 6 2 12 गुणिले 1/3 3 1 3 3 4 12 नाही 1/3 पट आहे. ही चुकलंय आपले, उषाच चुकलंय. तर किती येणार आहे तर म्हणजे साहित्रिक 18 गुणिले 1/3 म्हणजे काय येणार आहे? दुपटीपेक्षा 6 2 12 किती ते सांगा मिनिटं. 6 गुणिले 2 गुणिले 1/3 3 2 6 6 12 नाही. उषाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 3 वर्ष जास्त आहे. मग 12 गुणिले 3 गुणिले 1/2 करू. साहित्रिक 18. आता 18 बरोबर आहे. आता बरोबर आलं 18. हा, तर बघा इथं ठिकाणी कसं केलं. 12 इथं कुणाचं आता घेतलं? गीताचं वय घेतलं 12, 1/3 पटामध्ये तिप्पट केली आणि त्याला 1/2 दुप्पट निमपट केली आणि बेके बे बेसक 12 साहित्रिक 18 आलं. उषाचं वय वर्ष 18 आलं. 12 18 गेलं किती राहिलं? 2 वर्षाचं अंतर. पर्याय क्रमांक 3 येते या ठिकाणी. जरा थोडस प्रश्न समजून घ्यायचा आहे किंवा पर्यायाचा वापर करून जर तुम्ही उत्तर काढलं तर सगळ्यांचे वय दिलेले असतात बघा. 12 वर्ष तुम्हाला दिलेलं आहे, 20 वर्ष दिलेलं आहे, 18 वर्ष दिलेलं आहे. तुम्हाला बरोबर त्या पर्यायात जर घेतलं ना तरी उत्तर तुम्हाला सापडणार. पर्याय सगळी उत्तर असतात त्यांची. लंगडीला खो खो म्हटलं, खो खोला कबड्डी म्हटलं, कबड्डीला टेनिस म्हटलं, टेनिसला हॉकी म्हटलं, हॉकीला बॅडमिंटन म्हटलं. तर महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता? महाराष्ट्राचा राज्यखेळ कोणता आहे? कबड्डी. मग कबड्डीच्या खेळाला काय म्हटलंय? तर कबड्डीच्या खेळाला काय म्हटलेलं आहे? टेनिस म्हटलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 येतोय. पुढचा प्रश्न काय बघा आता. खाली आकृती आयतांची एकूण संख्या किती? 1 2 3 3 2 6 आणि 1 7 सॉरी 3 2 5 आणि 1 6 पुन्हा 1 2 3 पुन्हा इथं 6 पुन्हा 1 2 पुन्हा इथं 3. आता ह्या ठिकाणी पुढचं कुठलं नाहीच तयार होत. 6 6 12 आणि 3 15. पुढचं कुठलं तयार होत नाही, काय नाही, कारण एका रेष समान कुठं नाही जोडलेली, त्यामुळे तसं होणार नाही. तर पुढं काय बघा आता. पदाचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नाची येणारी संख्या 2 10 30 68 130. काय येऊ शकतं? घनसंख्या अधिक 30 संख्या. 1 चा घन अधिक 1, 2 चा घन अधिक 2, 3 चा घन अधिक 3, 4 चा घन, 4 चा घन अधिक 4, 5 चा घन अधिक 5. मग आता 6 चा घन, 6 चा घन अधिक 6 किती येणार आहे? 6 चा घन किती असणार आहे? 216. 216 मध्ये 6 किती आलं? 222. कुठं आहे उत्तर? 222 पर्याय क्रमांक 3 मध्ये. चला पुढचा प्रश्न बघा आता काय आहे. 9 15 27 51. 3 त्रिक 9 3 5 15 3 9 27. 3 त्रिक 9 3 5 15 3 9 27. 3 भाग जातात.
9 6 15 3 5 9 9 5 14 आणि 15. बघूया आता फरक काढून बघू जरा. 3 भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 3 भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या? 7 8 15 पण आणि 9 9 18 9 4 13 9 8 17. म्हणजे हे दोन तर पर्याय गेलेत, हे होऊ शकत नाहीत. त्या दोन्ही पैकी उत्तर कुठलं तर असणार आहे. 9 सगळ्यात 3 भाग संख्या आहेत. आता फक्त आपल्याला फरक काढून बघूया. 9 6 15 नंतर 12 15 आणि 12 27. पुन्हा इथे येणार आहे 11तून 7 गेलं 4 24 होते. 6 12 24 6 2 12 12 2 24 24 दुनी 48 51 अधिक 48 किती ते 8 1 9 9 4 5 9 99 कुठे येते? पर्याय क्रमांक तिसरा येते. चला पुढचं फरकाचा फरक काढला. पुढं खालील अक्षरमाळेतील प्रश्न अक्षरांचा कोणता समूह येईल विचारलेला आहे. ह्या ठिकाणी आर प्रश्नचिन्ह, टी प्रश्नचिन्ह, टी यू प्रश्नचिन्ह, एस प्रश्नचिन्ह, यू आर प्रश्नचिन्ह, टी यू. आता या ठिकाणी काय करायचं आहे? एकूण अक्षर मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 पैकी समान समान गट किती होणार? 3 3 चा 4 4 चा 6 6. मग काय करू? 3 3 चा गट केला तर येते का? नाही, 4 चा गट करा. 1 2 3 4 चा गट, 1 2 3 4 चा गट, 1 2 3 4 चा गट आणि 1 2 3 4. म्हणजे ते आर आर पहिल्यांदा दिसते बघा, आर आर. मग 2 दुसऱ्या नंबरचं ते एस दिसते, ते एस असेल टी यू म्हणजे आर एस टी यू, आर एस टी यू, आर एस टी यू म्हणजे एस आर टी एस, एस आर टी एस. कुठं आहे एस आर टी एस? पर्याय क्रमांक तिसरा आला. खालील प्रश्नाच्या जागी आरशातील प्रतिमा कुठली असेल? डी ला असा डी कुठं कुठं आहे? 1 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 2 आणि 4 गेलं. पुन्हा यन जे आहे ते अशा पद्धतीने यन कुठं आहे? इथं यन सरळ सरळ दिसतं, त्यामुळे पर्याय क्रमांक कुठला भेटणार? 3 भेटणार आहे. पुढचा प्रश्न बघा आता काय आहे? स्वस्तिकला असं स्वस्तिक असणार आहे. असं स्वस्तिक कुठं कुठं आहे? इथं इथं नाही आलं, इथं आहे, इथं नाही, सरळ सरळ दिले. पर्याय क्रमांक 2 सापडलं उत्तर लगेच. एका चिन्हावरून लगेच तुम्हाला उत्तर शोधता येतं. पुढे बघा प्रश्न. तुमच्या मित्राला परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तो वर्गात रडत बसला आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? त्याला तसेच रडून द्याल, वर्ग शिक्षकांना त्याचे नाव सांगाल, त्याची समजूत काढू, नंतर चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करण्यास सांगू. हे बरोबर आहे. तो किती चुकतो हे मित्रांच्या निदर्शन आणून देईल. नाही, पर्याय क्रमांक तिसरा. खरंच तुमच्या असणारं भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या. लक्षात घ्या बाळांनो, चुकीचं काय निवडायचं नाही. रस्त्याने आता तुम्हाला पाण्याचा नळ चालू दिसला तर त्यातून पाणी वाया जात होतं, त्यावेळी तुम्ही त्या प्रसंगी तुम्ही काय कराल? कोणती कृती योग्य होईल सांगितली, नीट वाचा शेवटपर्यंत. तर नळाकडे पाहून निघून जाईल? नाही, असं नाही करू शकत. सामाजिक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. स्वतः नळ बंद करेन, करू शकताय. ज्याने नळ चालू ठेवला त्याला सांगा खडे बोल सुनावेल, असं काय करायचं नाही. तुम्ही काय करायला सांगितले? तुम्ही खडे बोल सुनावून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व खराब करून घेताय, त्यामुळे ते होणार नाही. दुसऱ्याला कोणाला तरी नळ बंद करणं सांगेल का? तुम्हाला हात नाहीत, पर्याय क्रमांक 2 येणार. तुम्हाला काय करायचं? तुमची कृती, कोणती कृती या ठिकाणी योग्य होईल सांगितले तर तुम्ही बंद करायचं. चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी तिकिटाच्या रांगेत अतुलच्या पुढे 9 व्यक्ती सोडून, बघा अतुलच्या पुढे, इथं अतुल आहे समजा, हा एक अतुल उभा राहिलाय, पुढे 9 व्यक्ती सोडून 17 व्यक्ती होत्या, म्हणजे पुढे 17 व्यक्ती पुढं, आणि मागे 16 व्यक्ती सोडून 11 व्यक्ती होत्या. आता एवढं म्हणजे एकूण रांगेत किती व्यक्ती झाल्या पहिल्यांदा मोजा. 6 1 7 8 8 9 9 8 17 17 आणि 7 24 हातील 2 2 3 4 5 54 टोटल व्यक्ती 54 आहेत. पुन्हा 54 आहे. त्याच रांगेत पुढून 21व्या क्रमांक असणार श्रीधरचा, मागून कितवा क्रमांक? 54 मध्ये 1 मिळवा, 55. 55 मधनं काय करा? 21 वजा करा, किती येतोय? 34वा क्रमांक असणार, पर्याय क्रमांक 4 येतोय. कारण जेव्हा पुढून मागून जेव्हा एकच व्यक्ती उभा राहतो तेव्हा एकूण व्यक्तींमध्ये 1 वाढ करायची आणि त्याचा क्रमांक पुढचा काय करायचा? वजा करायचा, किंवा मागचा वजा करा, पुढचा भेटेल, पुढचा वजा करा, मागचा भेटेल. घरापासून शाळेपर्यंत जाताना एकूण किती वेळा डावीकडे, किती वेळा उजवीकडे वळावं लागेल? घर कुठे आहे पहिल्यांदा बघा, इथं. आणि दिशा बघा पहिल्यांदा. मग दिशेचा काय विषयच नाही, डावीकडे उत्तर पूर्व वगैरे विचारणार, उजवीकडे वळायचं आहे. घर कुणीकडे आहे? शाळेत जाईपर्यंत, घरापासून शाळेत म्हणजे इथून इकडे यायचं आहे. पण डावीकडे वळताना इकडून इकडं, मग पहिल्यांदा इथं वळणार आहे, नाही उजवीकडे वळणार. इथं काय? घर आहे, किती उजवीकडे म्हटलं, हा उजवीकडे आहे. पुन्हा इथे उजवीकडे आलं, हे डावीकडं, पुन्हा हे उजवीकडे आहे, डावीकडं, पुन्हा उजवीकडं, डावीकडं,
आणि इथं उजवीकडे किती झालं 1 2 3 4 5 6 6 वेळा 2 2 पर्याय आले का डावीकडं इथून उजवीकडं उजवीकडं डावीकडं डावीकडं उजवीकडं डावीकडं हे येणार नाही आणि पुन्हा डावीकडे पुन्हा डावीकडे 1 2 3 4 5 वेळा पर्याय क्रमांक 2 येते बरोबर एक जरा माझ्याकडे जास्त झाला होता चला पुढं ह्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तुम्ही ट्रिक वापरा एका बोटाला यल लिहा एका बोटाला आर लिहा आणि ते फिरवा नाहीतर बोट चालवा डावीकडे उजवी करत राजलक्ष्मीच्या काकी या वृषालीच्या मामेत वृषालीचा भाऊ राजलक्ष्मी आहे राजलक्ष्मी आहे तिची काके इथं समजा ही काके ह्या ही काकी वृषालीची मामे आहे वृषालीची काय आहे हिची काकी ही काके हिची आणि हिची कोण आहे मामे म्हणजे हिची मामी आणि तिची काके तर आता लक्षात घ्या तर वृषालीचा भाऊ म्हणजे हिचा भाऊ राजलक्ष्मीच्या आईचा कोण हिच्या आईचा कोण विचारलं हिच्या आईचा या दोघांचं हा कोण विचारलाय लक्षात ठेवा वृषालीची मामी मामीचा मामी म्हणजे मामीचा मामा घ्या मामाची बायको मामाची बायको का आली मामी मामाची ही कोण झाली मामाची कोण वहिनी झाली मामाची वहिनी हे आपल्याला कोण लागते तर मावशी लागते कोण लागते मावशी मग ही म्हणजे राजलक्ष्मीची आई ही मामाची वहिनी झाली कारण हिचा मामा हिचा काका झाला तो हिचा काका झाला आणि काकाची राजलक्ष्मीची आई ह्याला कोण लागणार आहे वहिनी लागणार आणि मामाची वहिनी जी असते ती आपली कोण लागते मावशी लागते नात्यानं आणि मावशी नात्यानं लागते म्हटल्यानंतर मावशीला आपण कोण लागणार तर भाचा लागणार लक्षात घ्या पर्याय क्रमांक घेतोय नीट समजून घ्या कर्नाटक मध्ये मैसूर पाक पसंत म्हणजे खास करून त्या ठिकाणी तयार केला जातो किंवा फेमस आहे कोरिकुरा हा कुठं आहे आंध्र प्रदेशमध्ये बरोबर आंध्र प्रदेशमध्ये फेमस आहे हा कुठला तिसरी मध्ये हा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकात परिसर भागमध्ये असत पोलीसचा 100 क्रमांक आहे चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 आहे 101 हा तुमचा कुठला नंबर असतो अग्निशामक असतो अग्निशमक फायर ॲम्ब्युलन्स 108 असतो ॲम्ब्युलन्सचा नंबर 108 असतो ॲम्ब्युलन्सचा 108 अग्निशामक असेल तर 101 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे लक्षात घ्या यावरती एक प्रश्न विचारू शकतील तुम्हाला पुढं चला शेवटचं तर राहिले पटकन घेऊया 73 ला 104 तर 42 ला किती काय करणार आहे 7 आणि 3 10 आणि ह्यांच्यातला फरक पुढं म्हणजे अंकांची बेरीज पुढे आहे ह्यांच्यातला फरक पुढे दिलेला आहे लक्षात घ्या मग 4 आणि 2 6 ह्यांच्यातला फरक 2 पुढे 62 येते पर्याय क्रमांक 4 अंकांची बेरीज पुढे दिलेली आहे अंकांची वजाबाकी पुढे दिलेली आहे त्या पुढे दिलेली लक्षात घ्या 30 ला 42 बघा 30 ला ह्यांची फोड जर केली की 5 7 30 आणि ते फोड केली तर 6 7 42 म्हणजे ह्यातला शेवटचा अंक यातला पहिला अंक आहे क्रमवार दोन संख्याचा गुणाकार आहे इथं 9 10 90 पण 10 घ्या आणि पुढचा 11 घ्या 10 11 आहे 110 पर्याय क्रमांक 4 येतो ह्या ठिकाणी इतकं सोपं आहे चला पुढं 69 ला सॉरी 69 प्रश्न बघा समसंबंध आहे या ठिकाणी या आकृतीमध्ये जर बघितलं तर इथं काय होतंय ही आकृती काय होते फिरते अशी कशी फिरत्या इकडे अशी फिरत्या प्रतिघटित फिरत्या बघा हे चिन्ह इथं आलेलं आहे आणि इकडं हे चिन्ह वरती आले म्हणजे असं फिरलेलं आहे आणि हे टोक वरत्या बाजूला आले मग सेम त्या पद्धतीनं हे चिन्ह येणार आहे ते इकडच्या बाजूला येणार आणि हे चिन्ह आहे ते या बाजूला येणार आहे असं चिन्ह कुठं कुठं पहिल्यांदा आहे बघा इथं 1 नंबर मध्ये नाही 2 नंबर मध्ये आहे 3 नंबर मध्ये आहे 4 नंबर मध्ये नाही उलट झाले आता अजून पुढं कसं आता मधली चिन्ह सपाट भाग वर येणार आहे सपाट भाग कारण असा गेल्यानंतर सपाट भाग इथे कुठं आहे टोक आहे त्यामुळे कॅन्सल केलं पर्याय क्रमांक 3 येतोय चला पुढचा प्रश्न शुभम राधापेक्षा 32 दिवस लहान आहे बघा आता इथं पुन्हा आणखी आलं दिनदर्शिकेचा प्रश्न शुभम राधापेक्षा 32 दिवस लहान आहे मग शुभम नंतर जन्मलेला आहे लक्षात घ्या राधाच्या नंतर
32 दिवसांनी जन्मला. राधा जन्म 26 जूनला. राधाचा जन्म कधी झालेला आहे? 26 जूनला झालेला आहे, लक्षात घ्या. 26 जूनला झालेला आहे. तर नंतर या वर्षीचा स्वातंत्र्य 15 ऑगस्ट, लक्षात घ्या. 15 ऑगस्ट सोमवार आहे. सोमवार हे साईटला त्यांनी दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला त्या तारखेचा वार देत होते, आता जरा तुम्हाला वेगळं दिलेलं आहे. तुम्हाला त्या तारखेपर्यंत जावं लागणार आहे, लक्षात घ्या. मग राधा जन्म 26 जूनला आहे. शुभमचा जन्म 32 दिवसानंतर झालेला असणार आहे. पुढे जावं लागणार आहे आपल्याला, कारण लेट जन्मला, कारण लहान आहे तो, लक्षात घ्या. लहान असणारा माणूस नंतर जन्मला, तो मोठा असणारा माणूस आपल्या अगोदर जन्मलेला असतो. मग 26 तारखेपासून 32 जूनच्या दिवसात, जून महिन्यात किती दिवस राहिले? 4 दिवस राहिलेत. म्हणजे जून महिन्यात 4 दिवस, मग 26 आणि 4 30 तारीख आली. मग 4 दिवस इथं गेले. मग तो महिना संपला सगळा. हा महिना संपला, जून महिना संपला. मग आता राहिले किती? 32 मधून 4 गेले, किती राहिले? 28. म्हणजे जुलैच्या 28 तारखेला काय जन्म झाला असणार आहे. तर शुभमच्या जन्मदिनी कोणता वार असेल? मग आपल्याला काय करायचं आहे? मागे यायचं. आता 15 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट पर्यंत काय यायचं? मागे यायचंय. आता म्हणून मागे येताना कसं यायचं? ऑगस्ट महिन्यापासून 15 ऑगस्ट तारीख सोडा, मागे यायचंय. मग ऑगस्ट महिन्यात दिवस राहिले किती? 14 दिवस राहिले. आणि जुलै महिन्यात पण सर 28 तारखेचा वार काढायचा. मग 28 तारखेला मग जुलै महिन्यात किती दिवस असतो? मग 31, 30, 29 आणि 28, 4. मग जुलै महिन्यात किती आले? जुलै महिन्यात 4. किती? 31, 30, 29 आणि 28, 4 दिवस आले. 14 4 18. मग 18 दिवस काय करायचं? मागं यायचं आहे. इथनं पुढनं मागं आलोय. आता 18 दिवस मागं. मग 18 7 काय करायचं? 18ला भागलं, बाकी किती उरली? 4. मग 4 दिवस कुठं मागं जायचं का पुढे जायचं? तर मागं जावं लागणार आहे. मागं, कारण 4 दिवस आपण मागं निघालोय. आपण 18 दिवस मागं निघालोय. मग 4 दिवस मागं म्हणल्यानंतर आता मग आपण 4 दिवस मागं, आता सोमवार होता, 15 ऑगस्टला सोमवार आहे, तर सोमवारच्या मागे 4 दिवस जावा, किंवा 2 दिवस पुढे गेला चालतंय. 2 दिवस, सॉरी 3 दिवस पुढे जावं लागणार, किंवा 4 दिवस मागं. मग 4 दिवस मागं जाऊया. 4 दिवस मागे गेलो की सोमवारपासून रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, किंवा बाबा तुम्ही 3 दिवस पुढे जायचं म्हणलं तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. उत्तर तेच येणार आहे. गुरुवार उत्तर येते, पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या. समजलं का कसं सोडवायचं आहे? जरा थोडंच आहे प्रश्न, तिथल्या तिथं आहे, नुसतं पुढं मागं करायचं आहे. पुढे बघा. आता पुढचा प्रश्न थोडंच, आता 2-4 प्रश्न राहिले ते. पुढचा प्रश्न बघा. 12, 23, 42, 16, 13, प्रश्नचिन्ह 27, 17, 52. काय येतंय इथं? आता तुम्हालाच विचारतोय. इथे 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 4 चा वर्ग 16 अधिक 2 चा वर्ग 4. 16 आणि 4 20 आणि 4 24. नाही, ह्या ठिकाणी असं जुळत नाही. बघूया आता पुढचं काय. बे 7 14, बे के बे 14 आणि 2 16. बरं ठीक आहे. बे 3 6 अधिक 7 1 7, 7 आणि 7 13 झालं, बरोबर आहे. मग इकडचं 4 2 8 अधिक 5 2 10, 10 आणि 18, पर्याय क्रमांक बरोबर. कडच्या संख्येच्या अंकांचा गुणाकार त्यांची बेरीज आहे, बरोबर आहे. छान. एका संख्येची भाषेत 13 ला 10, 24 ला 20, 48 ला 80. तर अंकांचं काय करायचं आहे? वर्ग अधिक वर्ग आहे. 3 चा वर्ग 9, 1 चा वर्ग 1, मग 10 आलं. 2 चा वर्ग 16 अधिक 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16 अधिक 2 चा वर्ग 4, 20 आलं. 8 चा वर्ग 64 अधिक 4 चा वर्ग 16, 80 येते. मग 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16, 25 येणार आहे. 25 असणार पर्याय क्रमांक दुसरा आहे. अंकांच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे. पुढे बघा. आता पुढचा प्रश्न, तंतोतंत आकृती. तंतोतंत आकृती ओळखताना काय करणार आहे? खाली या बाजूला खाली गोल आहे. कुठे इथं गोल आहे, इथं गोल आहे का नाही? इथं गोल आहे, इथं गोल आहे. बरं, इकडं तिरकी खाली तिरका बाण गेलाय. तिरका बाण इथं दिलेलंच नाही. इथं बाण गेला, इथं बाण गेला. इथं तिरकी रेष अशी गेलेली आहे. तिरकी रेष, सरळ सरळ ते रेष आले का? बरं ठीक आहे. अधिक चिन्ह आहे. ही तिरकी ही सरळ दिसते, त्यामुळे हे गेला. आणि कन्फर्म करा. नसतं तर ह्यो बिंदू घ्या. ह्यो बिंदू इथं रंगवलेलाच नाही. मग पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर येते. चला पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी बिंदूवरती कुठं आहे? इथं नाहीच आहे. इथं मध्ये स्टार कुठं आहे? इथं आहे, इथं आहे, इथं आहे. बरं,
इथं खाली ह्या काढ इकडच्या कोपऱ्यात बिंदू कुठं आहे, इथं बिंदू नाहीच आहे, हा गेला. इथं उभी रेषा, उभं या ठिकाणी चौकोन आहे आणि या ठिकाणी रेषा किती, 1 2 3 4 5 6 रेषा आहेत. 1 2 3 4 5 6 रेषा आहेत. इथे 1 2 3 4 5 6 7 8 रेषा. तेव्हा हा गेला पर्याय क्रमांक दुसरा येतोय. चला आता पुढचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी सोडवून देतोय आणि थांबतोय. लक्षात घ्या, कंप्लीट किती वाढलेले आहेत आता, कंप्लीट बरोबर 10 वाजलेले आहेत. कळ का, 10 वाजता आपण रात्रीचा व्हिडिओ करून पोस्ट करणार आहे. लक्षात घ्या किती मेहनत आहे. पुढे खो खो प्रश्न. आता खाली सोबतच्या आकृतीत एका शाळेतील लंगडी, रिले, कबड्डी, खो खो खेळातील विद्यार्थी संख्या दाखवलेली आहे. यावरून सांघिक खेळात भाग घेणारे एकूण विद्यार्थी संख्या किती. सगळ्या सांघिक हे सगळे खेळ, खो खो सांघिक खेळ आहे, लंगडी सांघिक खेळ आहे, कबड्डी सांघिक खेळ आहे आणि रिले पण सांघिक खेळ आहे. रिले बघितला असेल तर 3 लोक असतात. पहिला धावतो 100 मीटर, 100 बाय 4, 100 बाय 3 वगैरे असं, किंवा 400 बाय 4 असं असतं. एकमेकांना पास करते, हातात ते बॅटम असतं, ते गोल दांड्याची नळी असते, ती एकमेकांना पास करायचे सांघिक खेळ असतो. तुम्ही ऑलिम्पिक स्पर्धा बघितल्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. तर असे सगळे सांघिक खेळ आहेत. मग सांघिक खेळात त्यांनी माहितले यावरून एकूण विद्यार्थी संख्या सांघिक खेळामध्ये. आता म्हणावं सर काय, पहिल्यांदा आपण हे सांघिक खेळ आहे ते सगळ्यांची कडेची बेरीज करूया. 13 13 24 आणि 4 ही येणारच आहे. आणि मधला जो आहे तो पण सांघिक खेळ असणारच आहे. म्हणावं सर मधला सांघिक खेळ कुठला आहे, मग मधला सांघिक खेळ कुठला आहे, लंगडी आहे. त्यामुळे लंगडी येणारच आहे. तर मग 13 24 4 आणि हा 20 हे तर येणारच आहेत का सांघिक खेळ. आता म्हणा सर हे काय करायचं, तर हे दोन खेळ खेळणार आहे. 12 विद्यार्थी, 12 खेळ खो खो पण खेळतायत आणि 12 जण लंगडी पण खेळतात. म्हणजे 12 दुनी 24 घ्यावं लागणार आहेत. पुन्हा हे 7 कबड्डी पण खेळतायत आणि 7 लंगडी पण खेळतायत, म्हणजे 7 दुनी 14 घ्यायला लागणार आहेत. आणि इकडे 17 लंगडी पण खेळतात आणि रिले पण खेळतात, मग 17 दुनी 34 घ्यावं लागणार आणि हे सगळ्यांची बेरीज करावं लागणार आहे तुम्हाला. लक्षात घ्या. मग ते 3 आणि 4 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 4 19 आणि 4 23, हात चाले 2, 2 आणि 3 5 6 7 8 9 10 11 12 13, 133. 133 पर्याय कुठे, 2 नंबरचा पर्याय अचूक उत्तर या ठिकाणी सापडेल तुम्हाला. इथं जरा फसवा प्रश्न विचारलाय त्यांनी, लक्षात घ्या. त्यामुळे इथं 2 वेळा का घ्यायला लागलं, कारण 12 नुसते तुम्ही खो खोचेच घेणार, लंगडी पण खेळणार आहे त्या ठिकाणी, त्यामुळे त्यांचे दुप्पट करून तुम्हाला घ्यावं लागणार. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं एकूण 75 प्रश्नांची उत्तरं सांगितले. एका दुसरं प्रश्न इकडे तिकडे सांगताना होऊ शकतं, काय अडचण असेल, एखादा प्रश्न चुकला असेल कमेंट करा, तो सोडवून द्यायचं किंवा दुरुस्त करण्याचं काम कमेंट मध्ये केलं जाईल. चला कसं वाटलं सांगायचं आहे. एकदम पक्का पायाने सुंदर पेपर घेतला होता आणि पेपर खरंच फायनल पेपर सारखा पेपर होता. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी हा पेपर तुम्हाला फायदा ठरणार आहे. चांगला व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या, काय अडचण असेल विचारा. आता 2-4 दिवस आहे, 2-4 दिवसामध्ये आपण काय करू, करेक्शन मध्ये आपण तो एक तुमचं शंका निरसन म्हणून एखादं सेशन घेऊया आणि त्यामध्ये तुम्हाला काय करतो, सगळ्या गोष्टींचं शंका निरसन करून देतो. तर तोपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, लाईक करायची, कमेंट करायची, जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. अजून जर चॅनल नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तो पण बाय, थांबतो. बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. कंटाळा.